नंदादीप. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन. दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमोस्तुते. षोडशोपचार पूजेतला एक उपचार दीप. दीप म्हणजेच दिवा. हे पंचमहाभूतांपैकी अग्नीचं, तेजाचं, ज्ञानाचं, वंशवृद्धीचं प्रतीक. दीप प्रज्वलित झाला की अंधाराची शुद्धी होते. ज्ञानोदय झाला की पुढील प्रवासाची वाट मोकळी होते, ती ह्या प्रकाशामुळेच. देवघरात जी समयी असते ती देवता स्वरूप मानून पूजारंभी तिची पूजा करतात. मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्यात दिवा हा लागतोच. दिव्याच्या साक्षीनं सुखदुःख साजरी करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. दीपावलीच्या वेळेस लटकविल्या जाणाऱ्या दिव्यास आकाशदिवा म्हणतात, तर अंगणाची शोभा वाढविणारी पणती असते. लग्न कार्यातील शकुन दिवा, देवपूजेतील स्थापित दीप, तर 12 मास अष्टोप्रहर अखंड तेवणाऱ्या दिव्यास नंदादीप म्हणतात. दिव्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या काळी जेव्हा घरोघरी वीज नव्हती, विजेचा शोधही लागलेला नव्हता, तेव्हा कंदील, समई, मशाली, विविध प्रकारच्या बत्त्यावरच जुनी मंडळी अवलंबून असायची. जेव्हा विजेचा शोध लागला, घरोघरी वीज पोहोचली, तेव्हा दिव्यांची जागा विविध प्रकारच्या प्रकाश योजनांच्या साधनांनी घेतली. परंतु देवघरातील दिव्याचे स्थान आजही अबाधित आहे. नवरात्रात काही ठिकाणी तेला तुपाच्या समया ठेवण्याची प्रथा आहे. कारण दिवा हा आपण करत असलेल्या उपासनेचा साक्षीदार असतो. अग्नी हा आपल्या प्रत्येक कार्याची साक्ष देत असतो. त्याची साक्ष प्रमाणित मानली जाते. कारण अग्नी कुठलाही भेदभाव न करता केवळ प्रकाश देणे हेच त्याला ठाऊक असते. पाप असो की पुण्य, तेल असो की तूप, त्याला जळणेच ठाऊक. नवरात्रात काही ठिकाणी तेला तुपाच्या समया ठेवण्याची प्रथा आहे. तेल राजस लहरी उद्दीपित करतो, तर शुद्ध तूप सात्विक लहरी उद्दीपित करतात. प्रथेप्रमाणे अखंड दीप ठेवला जातो. हा अखंड दीपाची तितकीच काळजी 9 दिवसात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम दिवा किंवा समई स्वच्छ घासून पुसून घ्यावी. प्रतिपदेला सर्वप्रथम तिचे पूजन करावे. दिव्याखाली नेहमी एखादी ताटली ठेवावी. गंध, फूल, अक्षत वाहून पूजन करावे. तिला वस्त्रमाळ किंवा गेज वस्त्र, हळदी कुंकू लावून घालावं. त्यात 2 वातींची एक अखंड, कमीत कमी वीतभर लांब छान वात बनवून घ्यावी. सहाणेवर रांगोळीच्या मदतीनं वळून घ्यावी किंवा तळहातावर दुधाचे बोट लावून छान एकसारखे करून शुद्ध हळदीपासून बनवलेले कुंकू लावावे. तसेच उत्तम प्रकारचे तेल दिव्यासाठी वापरावे. यथा देहे तथा देवे या भावनेने जे आपण आपणासाठी वापरतो तेल तेच दिव्यासाठी वापरावे. त्या तेलात कापूरवडी बारीक करून टाकावी. शक्यतो दिव्यावर कंदिलाची किंवा रॉकेलच्या दिव्याची काच ठेवावी. बाजारात अनेक प्रकारच्या काचाही मिळतात, त्याही आपण ठेवू शकतो. डायरेक्ट दिव्याला वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. दिव्याची वात नीट करण्यापूर्वी दुसरा एखादा दीप लावून मगच वात नीट करावी. काजळी काढावी. तेल पुरवठा नीट असावा. एकसारखं दिव्याला हातही लावू नये. समजा काही कारणास्तव दीप शांत झाल्यास लगेचच तो मनात शंका न आणता प्रज्वलित करावा. आपल्या कुळदेवीचा 108 वेळा जप करावा. क्षमा मागावी. मनात काही अमंगल येऊ देऊ नये. काही ठिकाणी हा अखंड दीप कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ठेवतात. असा हा दिवा अमंगलाचा नाश करणारा, स्निग्ध सौम्य प्रकाश अंतःकरणात पावित्र्याचा, स्नेहाचा उदय घडवून आणतो. तसेच दीप आपल्या सर्वांचे आयुष्य तेजोमय बनवतो. अशा दीपास शतशत नमन. वाचन आणि लेखन वैशाली खोले. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.